कोरोना काळाचं कारण दाखवत सरकारने सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलून सुशिक्षित बेरोजगारी वाढवण्याचं कार्य केलं आहे। अनेक हुशार विद्यार्थी नोकरी नसल्यामुळे मृत्युमुखी पडले आहे। जर शासनाने वेळेवर शासकीय स्तरावरील सर्व पदभरती केली असती तर कित्येक युवक आज नोकरीवर असून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यास मदतगार ठरले असते। मात्र कोरोना संकट आहे असे दर्शवित सरकारी यंत्रणेने परीक्षा पुढे ढकलण्याचं काम केलं आहे। वर्ग 3 व वर्ग 4 च्या जागेची जाहिरात त्वरित काढा, पोलीस भरती अधिसूचना जाहीर करा, MPSC 2021 चे वेळापत्रक जाहीर करा, MPSCच्या रखडलेल्या मुलाखती त्वरित घ्या आदी विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीद्वारे आक्रोश मोर्चा काढून बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी विचार व्यक्त करताना कराडे म्हणाले की आमदार, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारी तिजोरीत भरपूर पैसा आहे, मात्र नवीन भरती करण्यासाठी पैशाचा अभाव दाखवत सरकार सुशिक्षित बेरोजगार युवकांची दिशाभूल करीत आहे। जर भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली नाही तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। स्पर्धा परीक्षा जेवढे आहे म्हणजे MPSCच्या स्पर्धा परीक्षा 2020ले तर कोरोनानं वर्ष गेलं, आम्ही मान्य केलं स्पर्धा परीक्षेच्या सर्व पुरायनं 21चा टाइम टेबल आलेला नाही। मागच्या वर्षीची PSIची कंबाईनची परीक्षा 5 वेळा पोस्टपोन केली, अजून झाली नाही, तारीख डिक्लेअर केली नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे NOC पाठवली आहे MPSCनं, अजूनही वडेट्टीवार साहेबांना NOC नाही पाठवली म्हणून परीक्षा रखडली आहे। सोबतच MPSCच्या 16 परीक्षा प्रिलिम्स मेन्स होऊन बाकी आहे। PSIची परीक्षा 2019ची प्रिलिम्स मेन्स झाली, अजूनही त्याचा इंटरव्ह्यू फिजिकल झाला नाही। अभियांत्रिकीची परीक्षा ज्या आता स्वप्नील लोणकर नावाच्या पोरानं आत्महत्या केली तो प्रिलिम्स मेन्स पास होता। कदाचित शासनानं आत्महत्या त्याची वाचू शकली असती, त्याचा जीव वाचू शकला असता जर शासनानं त्याची इंटरव्ह्यू घेतला असता। जर याच्यासमोर पोलीस भरती जाहीर केली नाही, नुसतं लॉलीपॉप देते आमच्या पोट्याले का 12,538ची पहिले सांगितली अनिल देशमुख साहेबांना। आता कालचं वक्तव्य आहे वैशे पाटलाचं का 12,200 300 जागा का खाल्ल्या काय आहे ना नाश्त्यात, आणि त्याच्यानंतर वरच्या ज्या जागा आहे आता म्हणते 5,000 जागा भरतो। त्या महापरीक्षा पोर्टलवर 16 प्रकारच्या परीक्षेचे फॉर्म भरून घेतले। MITC असो, ठीक आहे, आरोग्य सेवकाच्या असो, इकडं पोलीस भरती 5,500च्या जागा भरून घेतल्या आहे, पण अजूनही त्याची भरती झाली नाही। हे IT बोगस स्थापन केलं, आम्हाला ते पाहिजेच नाही। वर्ग 3 वर्ग 4च्या जागा MPSC द्या, MPSC घ्यायला तयार आहे, आमची ही मागणी आहे। त्याच्यानंतर पोलीस भरती जाहीर करा ही आमची प्रखर मागणी आहे। MPSCचा टाइम टेबल जाहीर करा जशी UPSC दरवर्षी टाइम टेबल जाहीर करते। तर आमच्या या मागण्यासाठी आम्ही इथं आज आंदोलन राबवलं आहे। भविष्यात जर एखाद्या पोलीस भरतीच्या पोरानं आत्महत्या केली तर याने सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, कारण त्या पोराचा जीव गेला, आज ठीक आहे ते कुटुंब उघड्यावर पडलं। कदाचित तो भविष्याचा अधिकारी असता, असं कितीतरी पोरायचं भविष्य यानं उघड्यावर आणून टाकलं आहे। शासनाला काही लेनदेन नाही, याचे सर्व कामधंदे चालू आहे, रोडचे पैसे चालू आहे, आमदार खासदाराचं पेमेंट चालू आहे, फक्त कोट्याचा प्रश्न आला का याच्या तिजोरीत पैसे नाही राहत। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।